हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केले आहे? ऑप्शन ए अविश्वसनीय भारत, बी क्रिएट ऑन इंडिया, सी सर्वांगीण विकास, डी राष्ट्र एक प्रमुख मोहीम। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रिएट ऑन इंडिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिएट ऑन इंडिया या मोहिमेचे लॉन्चिंग केले आहे। प्रश्न दुसरा आहे, अमिताभ घोष यांना कोणत्या देशाचे 2024चे इरसस पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे? ऑप्शन ए नेदरलँड, बी फ्रान्स, सी इराक, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेदरलँड। अमिताभ घोष यांना नेदरलँड या देशाचे इरसमस पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे। प्रश्न तिसरा आहे, पॅराशूट विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नेपाळ, बी फ्रान्स, सी इराक, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत। पॅराशूट विश्वकप 2024 हे भारत देशात आयोजित करण्यात येणार आहे। प्रश्न चौथा आहे, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए बाबर आझम, बी विराट कोहली, सी रोहित शर्मा, डी सचिन तेंडुलकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा। रोहित शर्मा हा सर्वाधिक शतके झळकवणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे। प्रश्न पाचवा आहे, पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये कोणाला अवॉर्ड मिळाला आहे? ऑप्शन ए शीख ओक, बी ईशा सिंग, सी पंक्ती पांडे, डी ऐश्वर्या नारकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंक्ती पांडे यांना पहिला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड हा ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये मिळाला आहे। प्रश्न सहावा आहे, 2024मध्ये कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए अलका याज्ञिक, बी मैथिली ठाकूर, सी नेहा कक्कर, डी श्रेया घोषाल। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मैथिली ठाकूर। मैथिली ठाकूर हिला 2024मध्ये कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द अवॉर्ड हा मिळाला आहे। तो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला आहे। प्रश्न सातवा आहे, शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणारे केंद्र सरकारचे ॲग्रीस्टॉक ॲप हे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, बी धाराशिव, सी बीड, डी नाशिक। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बीड। बीड या जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्ज मंजूर करणारे केंद्र सरकारचे ॲग्रीस्टॉक हे ॲप राबविण्यात येणार आहे। प्रश्न आठवा आहे, नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते संभाजीनगर याची लांबी किती किलोमीटर असणार आहे? ऑप्शन ए 199, बी 225, सी 260, डी 280। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन बी 225. नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते संभाजीनगरमध्ये ह्याची लांबी 225 किलोमीटर इतकी असणार आहे. प्रश्न 9 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड केली आहे? ऑप्शन ए मुकेश अंबानी, बी गौतम अदानी, सी नारायण मूर्ती, डी सुधा मूर्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुधा मूर्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड केली आहे. प्रश्न 10 आहे, सुधा मूर्ती यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? ऑप्शन ए 2020, बी 2022, सी 2023, डी 2024. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2023. 2023 या वर्षी सुधा मूर्ती यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.